नमस्कार. आजच्या सभेला माननीय आयुक्त आणि आपण सर्व सन्माननीय सदस्य यांचं स्वागत करते आणि आजच्या सभेला सुरुवात करण्यापूर्वी वर्तमानातल्या गीताने आणि तदनंतर महाराष्ट्र गीताने सभेला सुरुवात केली. मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत. श्रद्धांजली प्रस्ताव सभागृह नेते मांडतील. सन्माननीय सौ कविता चंद्रकांत पाटील सदस्यांचा गैरहजेरीचा अर्ज आहे तो मंजूर करतो. सन्माननीय सभागृह नेते श्रद्धांजली प्रस्ताव मांडते. सभाध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी संयुक्त महापालिकेचे कर्मचारी कैलासवासी हरीश मस्के यांचं दिनांक 1/3/26 रोजी दुःखद निधन झालं. हे आपल्या वाशी विभाग कार्यालयाचे शिपाई म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी अविरत चांगली अशी सेवा
आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये नवी मुंबई महापालिकेसाठी दिली. त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी कैलासवासी मधुकर रामदास निकम यांचं दिनांक 13/3/26 रोजी दुःखद निधन झालं. हे सेवानिवृत्ती होते. ते तुर्बा विभाग कार्यालय ते शिपाई म्हणून काम करत होते. चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये मुंबई महापालिकेला आपली सेवा प्रदान केली. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे कर्मचारी कैलासवासी प्रशांत गायकवाड यांचं दिनांक 17/3/26 रोजी दुःखद निधन झाले. ते आपल्या पालिकेमध्ये आरोग्य सहाय्यक म्हणून आपली सेवा देत होते. आपल्या सेवेच्या माध्यमातून लोकसेवा आणि लोकांच्या सेवेसाठी या महापालिकेच्या संस्थेसाठी आपलं कार्य वाढलं. आज त्यांचं दुःखद निधन या ठिकाणी झालेलं आहे. या सर्वांना देवांना प्राप्त झालेली आहे. त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो. यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला तो त्यांना मिळण्याची शक्ती देऊ अशी मी ईश्वरचंद्र प्रार्थना करतो. त्याचबरोबर सभागृहात आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि नाईक साहेबांच्या वतीने त्यांना सर्वांना हुतात्म्यास चिर शांती लाभली यासाठी मी श्रद्धांजली अर्पण करतो. हा श्रद्धांजलीचा प्रस्ताव देखील या सभागृहापुढे या ठिकाणी मांडतो. सन्माननीय विरोधी पक्ष माननीय सभागृह नेते यांनी जो श्रद्धांजली प्रस्ताव मांडला त्याला मी आमोदित घेत आहे. त्यांनी मांडलेल्या प्रस्तावामध्ये आपल्या महापालिकेचे नरेश मस्के, मधुकर निकम, प्रशांत गायकवाड आदरांजली वाहिलेली आहे. तसेच अपत्यांना इथे युद्धवी घटना घडली. दोन्ही सुरू असताना भारताच्या एका महिन्याचा अचानक कोसळला आणि त्याच्यामध्ये मनेश्वर अरुणाचे 14 वर्ष विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याला मी माझ्या पक्षाच्या वतीने, शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या सभागृहाच्या शिवसेना पक्ष सभागृहाच्या वतीने मी आदरांजली श्रद्धांजली वाहतोय. तसेच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना 5 लाखाची मदतसुद्धा केलेली आहे. तसेच दिनांक 13/5/26 रोजी ऐकून येथे 2 लोकांचा जेसीबीने जोरदार धडक केली. त्या लोकांचा काही दोष नसताना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांचे कामं चालतात. आम्हाला इनबिल नो इनबिल कशा पद्धतीने करायला पाहिजे लक्षाला देतात. त्या ठिकाणी एक रस्ता कोणाला विचारून बंद केला तर आम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी त्यावेळेस जसं येत होतं आणि समोर मोटरसायकल झाल्या तर त्यांचा त्या रेसिपीला आपण देऊन त्या ठिकाणी BBJ बाबासाहेब भेंडे वय 17 ऐरोली सेक्टर 4मधील हा युवक, तसेच ऐरोली सेक्टर 8मधील हर्षद सावंगेकर 18 वर्षाचा, त्या दोन्ही व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणखी कोणाला या श्रद्धांजली प्रस्तावावर बोलायचं आहे? सन्माननीय आयुक्त साहेब. नवी मुंबई महानगरपालिकेचे दिवंगत कर्मचारी श्री हरेश मस्के, कैलासवासी मधुकर रामदास निकम आणि कैलासवासी प्रशांत गायकवाड यांचे अनुक्रमे 1 मार्च, 10 मार्च आणि 17 मार्च 2026 रोजी निधन झाले.
ह्या तिन्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये महानगरपालिकेची पूर्ण सेवा केलेली आहे आणि निश्चितपणे महानगरपालिका त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आमची भावपूर्ण आपण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना मी करतो. सन्माननीय उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता आणि आयुक्त साहेब, ज्या व्यक्तींना देवाज्ञा झालेली आहे त्या सन्मानताना आदरांजली या ठिकाणी व्यक्त करत आहे. तसेच ज्ञात आणि अज्ञात देखील जे व्यक्तींना देवाज्ञा झालेला आहे त्यांच्या आत्म्यात शांततामय गती प्राप्त व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा, बल मिळावा आणि हे दुःख सहन करण्याची क्षमता द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ओम शांती. सन्माननीय सभागृह नेत्यांनी मांडलेल्या श्रद्धांजली प्रस्तावावर बोलत असताना नवी मुंबई पालिकेचे कर्मचारी कैलाशवासी हरेश मस्के शिपाई वाशी विभाग कार्यालय यांचे दिनांक 1/3/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांना सभागृहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी कैलाशवासी मधुकर रामदास निकम सेवानिवृत्त शिपाई पूर्वे विभाग कार्यालय यांचे दिनांक 10/3/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांना सभागृहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कैलाशवासी प्रशांत गायकवाड आरोग्य सहाय्यक यांचे दिनांक 17/3/2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांना सभागृहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ज्ञात अज्ञात असे नवी मुंबईतील महाराष्ट्रातील तसेच पूर्ण देशभरातील जे व्यक्ती निधन झाले त्यांना सर्वांना माझ्यातर्फे या सभागृहाच्या तर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. श्रद्धांजलीसाठी आपण 2 मिनिटे शांतचित्ताने उभे राहू. ओम शांती शांती. सभागृह नेते अभिनंदन प्रस्ताव म्हणते. आज नवी मुंबई शहराला एक अभिमानास्पद आणि गर्व वाटावा असा अभिनंदन प्रस्ताव त्या ठिकाणी अंडर 19 मध्ये आपल्या नवी मुंबईमध्ये राहत असलेल्या उपकेंद्रामध्ये येथे वास्तव करत असलेल्या कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू अंडर 19 मध्ये त्यांचा सहभाग असून उपकर्णधार व्हाईस कॅप्टन म्हणून त्यांनी आता झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी आपली कामगिरी त्या ठिकाणी दाखवून दिली. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्यांनी खेळताना एकूण 4 अर्धशतकं त्यांनी केली. एक मोलाचं योगदान आपल्या भारतीय क्रिकेट संघामध्ये अंडर 19 मध्ये त्यांनी योगदान दिलं. संपूर्ण मालिकेत त्यांनी 239 धावा केल्या. संघातील 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या. 2025 मध्ये पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेत त्यांनी विश्व विक्रम प्रस्थापित केले. 209 धावा आपल्या नावावरती नोंदवल्या. भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी उत्कृष्ट असं मोलाचं योगदान त्यांनी दिलं. या यशामुळे महापालिकेची अधिक वृद्धिंगत झाली असून ही सर्व बाब नागरिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. एक आशा त्या ठिकाणी आपल्याकडे राहते की नवी मुंबईमधून देखील इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स
त्या ठिकाणी घडत आहेत आणि त्या ठिकाणी ते भाग घेत असतील. यापुढे देखील आपण महापालिकेच्या माध्यमातून नवीन खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने अधिक पावलं उचलण्याच्या दृष्टीने आपण ही महापालिका निर्णय घेत राहील. तरी कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज नवी महापालिकेच्या महासभेमध्ये माननीय महापौर महोदय यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात यावा, यासाठी त्यांच्या कार्याचं अभिनंदन करण्यात यावं आणि त्यांचा गुणगौरव करण्यात यावा, यासाठी मी त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहापुढे मी मांडत आहे. सन्माननीय विरोधी पक्ष अभिनंदनाचा ठराव मांडलेला आहे, त्याला मी अनुमोदन देत आहे. पण आपल्या मुंबई महानगरपालिकेची परंपरा आहे. आता तुम्ही सांगितलं की त्यांचा बोलून सन्मान करा, पण आपल्याला अगोदर त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर आणि त्यांचा एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दिल्यानंतर आणि चांगल्या पद्धतीने ते केल्यानंतर आजच ह्याच महासभेला त्यांना बोलवलं पाहिजे होतं आणि त्यांचा सन्मान करून त्याचं अभिनंदन केलं पाहिजे होतं. हे मग दुरुस्त ठीक आहे, त्यांना नंतर बोलून आता बोलवलं की नाही मला माहीत नाही, बोलवलं की नाही मला माहीत नाही, पण त्याचा बोलून सन्मान केला असता तर चांगलं झालं असतं. तर बोलवलं होत आहे, आता मी त्यांनी केलेल्या अभिनंदन ठराव प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. अभिनंदन प्रस्तावावर कोणाला बोलायचं आहे का? सन्माननीय आयुक्त साहेब. सन्माननीय महापौर मॅडम, महापौर, आज जो ठराव भारतीय खेळाडू अभिज्ञान अभिषेक कुंडू यांनी आपला जो ज्युनियर विश्वकपमध्ये उपकर्णधार म्हणून काम करत त्यांनी सहभाग नोंदवला होता. आपल्या कोपरखेडणेमधला हा विद्यार्थी आहे आणि त्याचं यष्टीरक्षक म्हणून तो काम करत म्हणजे तिथे त्याची भूमिका बजावत असताना आणि त्याने बॅटिंगमध्ये सुद्धा खूप म्हणजे एक आपण म्हणतो की एक ऑलराऊंडर म्हणून त्याने त्याचा परफॉर्मन्स या संपूर्ण विश्वचषक मालिकेमध्ये त्याने दिलेला आहे. आणि पर्यायाने नवी मुंबईचं नाव हे जगाच्या पातळीवर त्याच्यामुळे जातं. त्याचा निश्चितपणे आपल्याला महानगरपालिकेला अभिमान आहे आणि त्याचे जे कार्य आहे, त्याचे जे कौशल्य आहे, याच्यामध्ये आणखीन वाढ व्हावी, त्याला लागणारी मदत महालातर बँकेमार्फत भविष्यातसुद्धा आपण केली पाहिजे आणि ह्या कीर्ती वृद्धगत होण्यासाठी आणि हे एवढी अभिमानास्पद आपण त्याची कामगिरी आहे की महानगरपालिकेमार्फत त्याला आज माननीय महापौर महोदयांच्या हस्ते त्याचा सत्कार करून आपण इथे त्याचं अभिनंदन करणार आहोत. मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे महानगरपालिका अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी आपण चांगलं काम करूया. एवढीच मी या निमित्ताने सगळ्यांपुढे एक अपेक्षा माझी व्यक्त करतो आणि त्याचा पुन्हा अभिज्ञान कुंडू यांचं अभिनंदन करतो. सन्माननीय उपमुख्यमंत्री. जागतिक कीर्तीचे आणि भारतीय खेळाडू कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू यांनी देशाच्या अभिमानासाठी आणि कीर्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी क्रिकेटमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केलेली, उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याचं प्रथम अभिनंदन. विशेष करून नवी मुंबई महानगरपालिकेचा रहिवासी आहे. देशाची प्रतिष्ठा जगामध्ये केलीच, पण नवी मुंबईची देखील प्रतिष्ठा, कारण जो आपल्या भूभागावर राहते, त्यामुळे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची कीर्ती ही देश पातळीवर, राज्य पातळीवर, जागतिक पातळीवर नेली आहे. त्याचं विशेष करून अभिनंदन. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका असो, शाळा असो किंवा इतर शैक्षणिक संस्था असो, परंतु आपल्या भूभागावर राहणारा जो काही खेळाडू आहे, त्या खेळाडूच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेची प्रतिष्ठा खेळामध्ये वाढवण्यासाठी आपण
अधिक प्रयत्न आपण या ठिकाणी करतोयच. आणि म्हणून असे जागतिक कीर्तीचे, राज्य कीर्तीचे आणि देश कीर्तीचे जे खेळाडू निर्माण होतात त्यांना महापालिका नेहमी सन्मानित करते. आणि म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी जो सभागृह नेत्यांचा ठराव आणलेला आहे, हा ठरावच्या माध्यमातून त्याचा आपण सर्वांनी सन्मान करूया. मी त्यांना शुभेच्छा देतोय. नमस्कार. सन्माननीय सभागृह नेत्याने मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना भारतीय खेळाडू कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करून देशाचे व नवी मुंबई शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. नवी मुंबई शहरातील कोपरखणे येथे वास्तव्यास असलेल्या कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू हा भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून संघाचा एक महत्त्वपूर्ण घटक होता. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याने भारतीय संघासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळताना एकूण 4 अर्धशतके करत मोलाचे योगदान दिले आहे. संपूर्ण विश्वचषक मालिकेत त्याने 239 धावा केल्या असून संघातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे. तसेच सन 2025 पार पडलेल्या आशिया कप स्पर्धेत त्याने विश्वविक्रम प्रस्थापित करत 209 धावा आपल्या नावावर नोंदविल्या असून त्या स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचविण्यात त्याचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची कीर्ती अधिक वृद्धिंगत झाली असून ही बाब सर्व नागरिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. मी कुमार अभिज्ञान अभिषेक कुंडू याचे अभिनंदन करते आणि अशा पद्धतीने आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून नेहमीच विश्वस्तरावर, देश स्तरावर खेळल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा, स्पर्धकांचा सन्मान केला जातो. ह्यामुळे नक्कीच त्यांच्या आत्मविश्वासात अधिक वाढ होईल. मी कोल्हे साहेबांना सांगते त्यांचं सन्मानासाठी त्यांना बोलवण्यात येईल. सन्माननीय महापौर महोदय, उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभापती, स्थायी समिती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व सन्माननीय सदस्य, आज अभिज्ञान अभिषेक कुंडू या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं नाव आणि अर्थातच नवी मुंबईचं नाव संपूर्ण जगभरात गाजवणाऱ्या अभिषेक कुंडू याच्या सन्मानासाठी आदरणीय सभागृह नेते साहेबांनी प्रस्ताव मांडलेला आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेते साहेबांनी अनुमोदन दिलेलं आहे. मी या दोन्ही मान्यवरांसह सभापती स्थायी समिती आणि सभापती क्रीडा समिती यांना विनंती करेन की कृपया आपण मंचावर यावं. सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय सभापती स्थायी समिती, सन्माननीय सभापती क्रीडा समिती यांनी या सत्काराच्या निमित्तानं मंचावर यावं ही विनंती आहे. 19 वर्षातील भारतीय संघाचा उपकर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून अभिज्ञान कुंडू आपल्या सर्वांना माहिती आहे. 30 एप्रिल 2008 साली जन्मलेला अभिज्ञान यष्टीरक्षक आणि डावखुरा फलंदाज म्हणून लोकप्रिय आहे. डिसेंबर 2025 अंडर 19 एशिया कपमध्ये मलेशिया संघाविरुद्ध त्याने 121 चेंडूत द्विशतक झळकवलं आणि सर्वात तरुण द्विशतक झळकवणारा कवी चेंडू म्हणून संपूर्ण विश्वभरात त्याने आपलं नाव नोंदवलेलं आहे. हे या निमित्तानं मनपूर्वक त्याचं अभिनंदन करू इच्छितो आणि अभिज्ञान कुंडू याला विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. त्याच्या आई विनीता आणि त्याचे प्रशिक्षक चेतन जाधव हे देखील या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावर यावं. मी सन्माननीय सभापती स्थायी समिती, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. सन्माननीय क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती गिरीश म्हात्रे साहेबांना देखील विनंती आहे आणि उपसभापती राजू मडवी साहेब देखील विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज महासभेमध्ये होणारा पहिला सत्कार आहे अभिज्ञान अभिषेक कुंडूचा. विश्वचषक मालिकेमध्ये त्यांनी 239 धावा संपादित करून संपूर्ण त्या विश्वचषकावर आपली स्वतंत्र छाप उमटवलेली आहे. शाल, बुकेऐवजी बुक ही नवी संकल्पना आपण राबवत आहोत, ग्रंथभेट देतो आहोत आणि एक सन्मानपत्र देखील आज या निमित्तानं त्याला प्रदान केलं जात आहे. त्याच्या कारकिर्दीचा नावलौकिक गाजवणार भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यामध्ये तर ते अतिशय अनमोल असं योगदान दिलं. 2026 19 वर्षाखालील विश्वचषक संघापूर्वी त्याची तयारी होत असताना इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये त्यानं सहभाग घेतला होता आणि तिथेही त्याने आपल्या अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली होती. 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा भारताचा खेळाडू म्हणून त्याचा नावलौकिक झालेला आहे. अभिज्ञान कुंडू कोपरखेड्यामध्ये राहतो, त्याचा यथोचित तसा सन्मान आज या निमित्तानं होत आहे. त्याचे प्रशिक्षक चेतन जाधव जे टाईमशील स्वतः खेळलेले आहेत आणि विशेषत्वानं सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीजींचे प्रशिक्षक
रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. अशा चेतन जाधव यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. असेच गुणवंत नामवंत खेळाडू त्यांनी या पुढच्या काळात घडवावे या दृष्टीने त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय चेतन जाधव अभिज्ञान कुंडूचे कोच प्रशिक्षक यांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतो आहे. 2026 मध्ये त्यांचे 3 खेळाडू विश्वचषकात खेळले हे एक विशेष. आणि या सरदारांसाठी पुन्हा एक बार जोरदार टाळ्यांचा गजर करूया. महासभेचे पुन्हा एक बार मनपूर्वक आभार. त्याच्या आई विनीता प्राध्यापिका होत्या. मुलाने क्रिकेटमध्ये करिअर करावं यासाठी त्यांनी आपला जॉब सोडला आणि पूर्णपणे मुलावर केंद्रित केलं. 5 वर्षापासून सातत्यानं तो प्रॅक्टिस करतो आहे. रोज साधारणतः 12 तास त्यानं क्रिकेटची प्रॅक्टिस केलेली आहे. त्यावेळी आपण हे यश मिळवतो. आपण म्हणतो मेहनत, जिद्द आणि समर्पित भावना, ही भावना नेमकी अभिज्ञान कुंडूमध्ये दिसून येते. पुन्हा एक बार सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. ठीक आहे, पाठवते. सन्माननीय सदस्य सुरेश बाळाराम पाटील यांनी अल्पसूचना मांडण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यांची परवानगी मंजूर करण्यास त्यांना बोलण्याची चान्स. सन्माननीय सदस्य विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव मी 2K अनुसार पुढे घेत आहे आणि त्यांना बोलण्यास संधी देते. माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे नवी मुंबईमध्ये खारघर येथे ठिकाणच्या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठिकाणचे नवे धर्मगुरू गुरु तेग बहादूर साहेब यांचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेतील CBD येथील भूखंड 4 सेक्टर 15 येथील 25 शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यास मुख्यमंत्री यांनी पुन्हा त्या ठिकाणी सर्वांसमोर नाव दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी आभार मानतो. त्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी होते. तसेच उपमुख्यमंत्री सुनीता पवार मॅडम होत्या. त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे सुद्धा होते आणि त्या ठिकाणी बेलापूरच्या आमदार मंडे म्हात्रे काही ह्या सुद्धा होत्या. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि नवी मुंबईसाठी मोठ्यात मोठं शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज या नवी मुंबईला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याबद्दल त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. सन्माननीय गटनेते, सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय उपमहापौर महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय,
सन्माननीय अधिकारी वर्ग, सन्माननीय सचिव महोदया, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक बंधू, सन्माननीय विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय चौगुले साहेबांनी या ठिकाणी अभिनंदन प्रस्ताव या ठिकाणी मांडला आहे, त्यास मी अनुमोदन देतो. हिंदी की चादर हा कार्यक्रम नवी मुंबईमध्ये नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं समस्त शीख बांधवांच्या भावना लक्षात घेऊन सर्व शीख बांधवांच्या आराध्य देवतांचं गुरु तेग बहादूरांच्या जीवनावर आधारित 3 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका ही वाखाणण्याजोगी होती. मी प्रथम कौतुक सुद्धा करतो आयुक्त महोदय, महापौर महोदय आपल्या माध्यमातून की चांगलं नियोजन या ठिकाणी झालं. या नियोजनामध्ये आपला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात खालीचा वाटा होता आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या देशाला चांगला संदेश या ठिकाणी दिला गेला आणि हाच धागा या ठिकाणी पकडून सन्माननीय विजय चौगुले साहेबांनी अभिनंदन प्रस्ताव या ठिकाणी आणला. मी त्यांचा आभार मानतो की खऱ्या अर्थानं जात पात धर्म न पाहता या सगळ्या भिंतीला बगल देऊन एक सामाजिक दायित्व निभावण्याकरता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी ही दखल निश्चित स्वरूपात त्यांनी घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्याचे या वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब सुद्धा या कार्यक्रमाला अजून उपस्थित होते आणि या नगरीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा व्हावी आणि वैद्यकीय कॉलेज सुद्धा व्हावं या सगळ्यांचे प्रणेत्या सौभाग्यवती मंदाताई म्हात्रे या सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मी त्यांचं सुद्धा आभार मानेन आणि कौतुक करेन. या अनुषंगानं हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे आणि ही देशाची नव्हे तर या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अभिमानाची बाब आहे आणि ही बाब या ठिकाणी ओळखून खऱ्या अर्थानं या हॉस्पिटलला सगळ्यांनी मदत निश्चित सुरुवात केली पाहिजे आणि हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर सिंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि वैद्यकीय कॉलेज असं नामकरण या सभागृहाच्या माध्यमातून व्हावं, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आदर या ठिकाणी निश्चित स्वरूपात आपण पाळला गेला पाहिजे आणि या नगरीत अशा प्रकारचं हॉस्पिटल होत आहे आणि हॉस्पिटलची गरज निश्चित स्वरूपात आहे, कारण भविष्यामध्ये या ठिकाणी मोठं जॉब हवं आहे, एज्युकेशन हवं आहे आणि नुकताच विमानतळ सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे या परिसरामध्ये तशा प्रकारचं हॉस्पिटल नाहीच आहे. एक अपोलो हॉस्पिटल सोडलं तर मला वाटत नाही डी.वाय. पाटील आणि या संदर्भातले जे रुग्णालय आहे या संदर्भात या ठिकाणी आपल्याला ही गरज ओळखून या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून या होणाऱ्या हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर सिंग यांचं नाव निश्चित स्वरूपात देण्यात यावं अशी मागणी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेले. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की तुमच्या आचार विचाराचं पालन करून या ठिकाणी हे महानगरपालिका काम करते आणि निश्चित स्वरूपात याचं पालन होईल. मी पुन्हा एकदा अभिनंदन प्रस्तावाला मनापासून धन्यवाद देतो आणि आभार मानून थांबतो. जय हिंद, जय हो. सन्माननीय सुरेश पाटील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सभागृहातले सर्व सदस्य, पत्रकार बंधू, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, प्रथमतः महापौर मॅडम, आदरणीय विरोधी पक्षनेत्या साहेबांनी जो अभिनंदनचा प्रस्ताव मांडला आहे त्याच्यात दुरुस्ती सुधारणा एक सूचना मी मांडतोय. कृपया ती दुरुस्ती करण्यात यावी, कारण आदरणीय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या दिवशी नवी मुंबई शहरात होणाऱ्या सुपर हॉस्पिटलला नाव देण्यात येईल असं निवेदन तिथं जाहीर केलेलं होतं. कुठल्याही भूखंड किंवा त्याचा उल्लेख त्यामध्ये नवी मुंबई परिसरात असं त्यामध्ये ही दुरुस्ती सुधारणा पहिले करण्यात यावी. मग मला परत बोलण्यासाठी आणखी कोणा सदस्याला बोलायचं याच्यावर? माझी सुधारणा सूचना मान्य करून सन्माननीय सन्माननीय सुरेश पाटील साहेबांनी मांडलेल्या सूचना त्यामध्ये जो पत्ता जो त्याच्यामध्ये दिलेला आहे
ज्याच्यामध्ये पालिकेमधील CBD बेलापूर येथील भूखंड क्रमांक 4 सेक्टर 15 येथे प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात असा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला नव्हता, तरी सदर पत्ता हा या ठरावामधून अभिनंदनाच्या त्याच्यातनं रद्द करण्यात यावा आणि मी अनुमोदन देत आहे सूचनेला. ठराव क्रमांक 64 अभिनंदन प्रस्ताव मी सुधारण्यासाठी टाकत आहे. सुधारणेसहित मंजुरीस टाकत आहे. माननीय महापौर मॅडम, मला एवढंच बोलायचं आहे, त्या ठिकाणी आयुक्त साहेब सुद्धा होते. याबाबत आयुक्त साहेबांची एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री असंच कोणाला काही नाव देणार नाही. मुख्यमंत्री पूर्णपणे ज्ञात घेऊन, मुख्यमंत्री पूर्णपणे अभ्यास करून, मुख्यमंत्री कुठल्या हॉस्पिटल कुठलं होतंय याची माहिती घेऊन त्याला मुख्यमंत्री नाव देतो. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जर शब्दाला जर वेगळा अर्थ लावत असाल तर मला त्याचा प्रश्न असा आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखत हा सभागृह कामकाज करत आहे. इथं कुठं सभागृहाची दिशा वेगळी जाऊन देऊ नका. सूचना थोडक्यात आहे, भूखंडाचा उल्लेख करण्यात अभिनंदाचा नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नये. ती सूचना मान्य करून घेऊन मला बोलण्यास संधी द्यावी. मुख्यमंत्र्यांचं ज्या हॉस्पिटल, जिथं हॉस्पिटल एकच CBD येते, एकच हॉस्पिटल बनते आणि त्याबाबत माहिती एक मात्र तुमच्या मताची सहमत आहे मी. माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब, आयुक्त साहेबांनी कुठल्या हॉस्पिटलला त्यांनी नाव दिलं त्याची माहिती मागून घ्यावी मुख्यमंत्र्यांकडनं. कुठल्या बुडातला आणि कुठल्या हॉस्पिटलला दिलं आणि त्या बाबतीत मी सुद्धा विरोधी पक्षनेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र देतो. मुख्यमंत्री साहेब, आमच्या इथे असं आमच्या महासभेमध्ये असा झाला आणि आम्ही तुमच्या अभिनंदनाचा ठराव इथं मांडला आणि त्या ठिकाणी फक्त एकच हॉस्पिटल आम्हाला माहिती आहे की तिथं मोठं हॉस्पिटल एकच होतं आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एकच होतंय. त्याचा मी उल्लेख केल्यामुळे तिथं अशा पद्धतीने असं झालं. तर याबाबत मुख्यमंत्री साहेब, आपण या नवी मुंबई महानगरपालिकेला महापौर आणि आयुक्तांना निर्देश करावे की हा कुठला भूखंड होता, काय होता याचा निर्देश मुख्यमंत्र्यांनी करावा असं आम्ही त्यांना पत्र देतो आणि तुमच्या मताची सहमत आहे. ठराव क्रमांक 64 सुधारणेसहित मंजुरीस टाकत आहे. सुधारणा मंजुरीस टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्याने हात वर. जेवण तो आलाय बघ. लाडू घेऊन आलाय बघ ना, लाडू घेऊन सन्माननीय विरोधी पक्षनेते, ह्या विषयावर आपण चर्चा करूया. सन्माननीय सदस्य काय सांगतात, कारण ज्या कार्यक्रमाचा उल्लेख आपण करता त्या कार्यक्रमाला मीही उपस्थित होते आणि जे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं त्याचं जसं आयुक्त साहेब तिथं उपस्थित होते तसं मीही ऐकलेलं आहे त्यांनी काय बोलले ते. आधी सन्माननीय सभागृह काय बोलतंय ते ऐकून घेऊ द्या. उपमहापौरही बोलतील, आयुक्त साहेब बोलतील, त्याच्यानंतर मीही बोलणार आहे. त्याच्यामुळे आपण हा वादविवाद स्पर्धा नाहीये इथं. सन्माननीय सदस्य आपण बसा जरा. सगळ्या सदस्यांचं आपण याच्यासाठी मत घेणार आहोत. प्रत्येक सदस्याला बोलायचा अधिकार आहे. प्रत्येक सदस्य जसं सुरत ठरावाला टाकला नाहीये, मी सुधारणेसाठी मंजुरी घेतलेली आहे. ठराव ठीक आहे, त्यांच्याकडे
मुख्यमंत्री बोलतात त्याला कोणीही विरोध करत नाही. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय नाहीये, हा विरोध नाहीये. आज सन्माननीय सदस्य कसं आहे माहिती आहे का, विरोधी पक्षनेता साहेब आपल्याला नाही महापौरांना उद्देशून बोलतो मी. एकतर मागच्या जेव्हा सभागृहाचा प्रस्ताव त्यांना आपण उपस्थित नव्हता, त्या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने त्या भूखंडावर नाही तर दुसऱ्या भूखंडावर हॉस्पिटल करण्यात यावा हा सभागृहाचं मत तिथं व्यक्त करण्यात आलं. त्याच्यामुळे जी चर्चा आपल्याला माहीत नाही, उगी मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून म्हणजे काढलेला शब्द वेगळ्या दिशेने सभा करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो, म्हणून आम्ही बोलतो. तो प्लॉट नंबर काढता अभिनंदन प्रस्ताव बरोबर आहे. आम्हाला अभिमान आहे की आमचा मुख्यमंत्री, संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा परीनं निर्णय घेतो. ज्या दिवशी तेज बहादूर त्यांच्या शहीदीच्या अनुषंगाने जेव्हा 350वा तो दिन तिथं साजरा होतोय आणि अशा शिखर समुदायाच्या भावनांचा आदर करत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी होणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला ते नाव देण्यात येईल असं जाहीर केलं. आम्हाला साथ अभिमान आहे. परंतु दिशाभूल करू नये, प्लॉट नंबर वगैरे अजून ठरलंय का आपण ठरवणार आहोत. या संदर्भात आपण नसताना विषय करणार. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहे. याबाबतची पूर्णपणे माहिती मुख्यमंत्र्यांकडनं माहिती मागून घ्या की मुख्यमंत्री साहेब तुम्ही आपल्या सभागृहाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवावं आणि मुख्यमंत्र्यांना माहिती घ्यावी की तुम्ही जे जे नाव दिलेलं आहे, जे शिखांचे नवे धर्मगुरू गुरु तेग बहादूर साहेब जे नाव दिलेलं आहे ते तुम्ही भूखंड क्रमांकाने कुठल्या प्लॉटला दिलंय, कुठल्या सुपर हॉस्पिटलला दिलंय, त्याबाबत मी तुम्हाला विनंती करतो महापौर मॅडम की तुम्ही सर्वजणांची विनंती की माहिती मागून घ्या. माहिती मागून घ्या बोललो आम्ही. आता दुसरं काय करतो. सन्माननीय सदस्यांनी शांत राहा. बाकी सदस्यांना पण बोलायचं आहे. सन्माननीय सदस्य पूनम पाटील मॅडम बोलतील. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय सभागृह, सन्माननीय पत्रकार, हा जो विरोधी पक्ष नेत्यांनी जो ठराव मांडलेला आहे जो अभिनंदनाचा, त्याच्यावर मला इतकंच बोलायचं आहे की जे मुख्यमंत्री आपले सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या हिंदवी चादर या माध्यमातून, या प्रोग्रामच्या माध्यमातून जो नाव जाहीर केलेला आहे, मला फक्त इतकीच माहिती पाहिजे मग तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या नवी मुंबईमध्ये कोणत्या प्लॉटवर आहे. कारण हा जो डिस्कशन चालू आहे तो माझ्या प्रभागामध्ये येतो आणि तो सेक्टर 15 प्लॉट नंबर 4 आणि हा प्लॉट मला अजून एक इथे सूचना मला सांगायचं आहे सभागृहाला की हा जो हॉस्पिटल होतोय तो अत्यंत महत्त्वाचा आहे आमच्या प्रभागाला देखील आणि संपूर्ण नवी मुंबईला. कारण हा संपूर्ण नवी मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, मी आरोग्य सभापती राहिलेली आहे, त्याच्यावरती 2-2.5 वर्ष मी काम केलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत देखील मी त्या आरोग्य सेवेवर आम्ही काम करत असतो आणि तो करत असताना कित्येक तिथे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात नवी मुंबईच्या जनतेला. आणि हा जो हॉस्पिटल होत आहे नक्कीच संपूर्ण नवी मुंबईच्या जनतेला याचा फायदा होणार आहे आणि हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे. आणि हा होत असताना मला डेप्युटी CM आमचे जे महाराष्ट्राचे सन्माननीय आणि आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांचे देखील अभिनंदन करायचे. कारण त्यांनी हा जो प्लॉट आहे तो नवी मुंबईकरांना 0 व्हॅल्यूमध्ये दिलेला आहे. GST देखील रद्द केलेली आहे आणि त्याची सोशल प्राईस मध्ये हा प्लॉट तिथे देण्यात आलेला आहे. तर नक्कीच त्यांचा इथे नाव इथे जाहीरपणे केला नव्हता आणि तो झाला पाहिजे. आणि मी महाराष्ट्राच्या CMचं देखील इथे कॉंग्रॅच्युलेशन्स करेन की त्यांनी हा जो हिंदची चादर संपूर्ण नवी मुंबईमध्ये इतक्या छान प्रमाणामध्ये त्यांचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर सिंग यांचं नाव देण्यात येत आहे, त्यांचं देखील मी अभिनंदन करेन. आणि नक्कीच हा जो कन्फ्युजन सभागृहाला निर्माण केलेला आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला त्यांनी जो तुमच्या सगळ्यांच्या समवेत त्यांनी सांगितलं होतं की हा नाव जाहीर केला होता, मग नक्कीच मला या सभागृहाला माहिती पाहिजे की तो प्लॉट कोणता आहे, तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोणता आहे आणि ह्याचं उत्तर देण्यात यावं. धन्यवाद. सन्माननीय सुरेश पाटील साहेब. मी परवानगी मागितली, माझ्यावर दुसराच परवानगी. सन्माननीय सदस्य विषयावर बोला. सन्माननीय सदस्य शांत राहा. सन्माननीय
सन्माननीय पाटील मॅडम, तुम्ही तुम्हाला बोलले, तुम्ही बोलला सन्माननीय सदस्य, तुम्ही विषयावर तुम्हाला बोललो, मला रोज बोलायचा अधिकार आहे. त्या दिवशी आम्ही सभागृहात नव्हतो, त्या दिवशी ते बोललेले आहेत, भरपूर वेळ या विषयावर बोललेले आहेत. तर त्यांनी आता नाही डिस्कस सन्माननीय पाटील मॅडम, आपल्याला बोलायचा वेळ दिलेला, तुम्ही भरपूर वेळ बोलू शकत होता, तुमचं बोलणं झालेलं आहे, आता दुसऱ्या सदस्याने बोलू द्या. महापौर मॅडम, पहिली गोष्ट आहे हा अभिनंदनचा प्रस्ताव सोडत आहे. दुसरी गोष्ट हा की सन्माननीय सदस्य कोणी सुद्धा हा कुठल्या प्रभागातला उल्लेख नाहीये, तर हा विरोधी पक्ष त्यांनी ते टाकलं चुकीचं की दुरुस्ती विनंती केली, त्याच्यामुळे तो प्रभागात आपलं बोलून झालं. सन्माननीय सदस्य विषयाला सन्माननीय बाकी सदस्यांना बसायला सांगा. ठीक आहे, पॉइंट सन्माननीय महापौर महोदय, सन्माननीय महापौर माझ्या घेतलं ना पॉइंट ऑफ ऑर्डर सगळे उठले ऐका ना माझ्या ठीक आहे. मॅडम तुम्ही बसा, तुम्ही सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, सभागृहात खाली बसा. सन्माननीय सदस्य सदस्याचा अपमान केलाय. सन्माननीय सदस्य
बरोबर आहे. आता जो सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आमचे मॅडम, आपण फार चुकीचं बोलताय. सभागृहात एक तर कोणाला उद्देशून बोलायचं नसतं. सभागृह इथं अध्यक्ष म्हणून मला उद्देशून बोला, आणि जे आपण बोललात आपलेही स्वीकृत सदस्य आहेत. स्वीकृत सदस्याला बोलण्याचा अधिकार नाही असं कोणी सांगितलं आपल्याला? स्वीकृत सदस्य सभागृहात बोलू शकतात, फक्त मत मांडू शकत, मतासाठी हात वर करू शकत नाही. आपण पहिल्यांदाच या सभागृहात बहुतेक आपण ते नियम वाचा आणि त्याच्यानंतर बोला. आता आपण जे बोलला सदस्यांना उभे राहून माफी मागा त्यांची. मॅडम सगळ्यात पहिली गोष्ट सन्माननीय
आपण आपले शब्द मागे घ्या आणि ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, जे आहेत ते सगळे ज्येष्ठ आता बोलत होते, जे सदस्य भोईर साहेब, मी त्यांचा मान राखते कारण ते ज्येष्ठ आहेत आणि तेही स्वीकृत सदस्य आहेत. आपण जेव्हा दुसऱ्याविषयी बोलता तेव्हा 4 बोटे आपल्याकडे असतात, हेही लक्षात ठेवा. बोला. सन्माननीय महापौर मॅडम, मी बोललेले शब्द मागे घेते पण मी माफी मागणार नाही, कारण आमचे जे स्वीकृत नगरचे पेपर एक ज्येष्ठ आहेत आणि ते आणि पुढे सन्माननीय सदस्य, आपण जो शब्द मागे घेतला शब्द समजून घेतल्याशिवाय त्यांनी ते उभे राहून बोललेले आमच्या ज्येष्ठ आहेत, त्यांना पण माफी मागायला बोलायला पाहिजे. सन्माननीय सदस्यांनी शब्द मागे घेतलेले आहेत. सन्माननीय सभागृह नेते बोलतील. या ठिकाणी सभागृहामध्ये सभागृहाध्यक्ष महोदय, प्रत्येक सदस्याची गरिमा ही राखली पाहिजे. या ठिकाणी आपण हे लोकांचं दालन म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण आलेलो आहोत. सदस्यांनी आपले बोललेले मागा घेतलेले आहेत. त्यांना ते पटलेलं आहे की आपण कुठल्याही सदस्याचा इतर सदस्याचा अवमान करायचा नाही. ते प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार आहे. सदर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलत असताना सन्माननीय सदस्य सुरजी पाटील साहेबांनी त्यामध्ये दृष्टी या दृष्टीने सादर केली. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उनकी चादर हा अत्यंत उत्साहपूर्ण, अतिशय चांगला, जिथे लाखो भाविक त्या शहीद समागम कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणावरून ते हिंदी चादर बाय रोड त्या ठिकाणी त्याचा समारोप मला वाटतं खारघर नवी मुंबई या ठिकाणी झाला. आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सभेमध्ये जाहीर केलं की नवी मुंबई परिसरामध्ये आम्ही हॉस्पिटल बांधू व त्यांना 9वे शीख गुरु धर्मगुरु श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं नाव देऊ. सुरजी पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे की नवी मुंबई परिसर हा जेएनपीटी पासून दिघा टू पनवेल हा संपूर्ण परिसर नवी मुंबई परिसर म्हणून ओळखला जातो. आणि या परिसरामध्ये अनेक हॉस्पिटल त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य शासन बांधण्याच्या इच्छुक आहे. एअरपोर्ट परिसरात देखील एक मेडिसिटी त्या ठिकाणी उदयास येण्याचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कुठेही कुठल्या हॉस्पिटलला त्यांचं नाव देण्यात येईल असं कुठेही त्यांनी नमूद केलं नाही, अशी ही सुरेश पाटील साहेबांनी या सभागृहापुढे भावना व्यक्त केली. आणि त्या दृष्टीने आम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन आहे की त्यांनी अधिक या नवी मुंबई परिसरामध्ये म्हणजे दिघा टू पनवेल, तळोजा, जेएनपीटी परिसर, उरण परिसर हा पूर्ण नवी मुंबई परिसर आहे. या परिसरामध्ये एक हॉस्पिटल बांधतील आणि त्या हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर साहेबजीचं नाव त्या ठिकाणी येईल. त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यासाठी आम्हाला गर्व देखील आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन देखील त्यांनी ना सांगितलं की नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कुठल्या हॉस्पिटलला नाव देऊ. मुख्यमंत्री महोदय निश्चितच या राज्याला दिशा देण्याचं आणि विकास करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते झालं. समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं. आणि धर्मगुरुची गुरु तेग बहादूर साहेब यांचं त्यांनी जो त्याग केला, शहीद झाले, त्याची जाण संपूर्ण परिसराला व्हावी
या दृष्टीने अत्यंत मोठा हिंदू आदर हा वर्षभर तो त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या धर्मगुरू श्री गुरु तेग बहादूर साहेबजींची प्रेरणा घेऊन आपण या समाजामधील त्या ठिकाणी त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणांनी, युवकांनी, प्रौढांनी आणि आपलं काम केलं पाहिजे. आज या कार्यक्रमाला आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब देखील उपस्थित होते. नाईक साहेब हे नेहमीच धर्मजात वर्ण पंथभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व धर्माचा सन्मान करणारे, जातीचा सन्मान करणारे व्यक्तिमत्व नवी मुंबई शहरामध्ये. आज आपल्या त्यांच्या माध्यमातून आपल्या शीख समुदायामधून एक स्वीकृत नगरसेवक देखील कुलदीप सुरी यांच्या नावाने त्या शीख समाजाचा देखील आपण त्या सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे कुठेही तरी दिशाभूल, जसं सुरज पाटील म्हणाले, कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम, वाक्यरचना बदलण्याचं काम होऊ नये आणि सभागृहामध्ये तशा प्रकारचं आपल्या नोंद होऊ नये या दृष्टीने त्यांनी ती दुरुस्ती करण्याची सुधारणा त्या ठिकाणी मांडली. फडणवीस साहेब म्हणाले की आपण नवी मुंबई परिसरामध्ये एक हॉस्पिटल बांधू आणि त्या हॉस्पिटलला गुरु तेग बहादूर साहेबांचं नाव देऊ. कदाचित विरोधी पक्षनेते यांना वाटलं असेल नवी मुंबई परिसर म्हणजे फक्त जिगा टू बेलापूर हा एवढा परिसर नवी मुंबई परिसर त्याला वाटला असेल. 10 वर्ष सर्क्युलर डायरेक्टर राहिलोय. मला नवी मुंबई परिसर मला समजते, तुम्ही मला नका शिकू. तुम्ही 10 वर्ष इथं 5 वर्ष महापौर राहिले. आलं त्यांना ह्या गोष्टी मला नका शिकू. मला तिथे सदस्य पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊन आणि यांच्या पॉइंट ऑफ ऑर्डर मध्ये मी बोलतो, मी शांत एवढ्यासाठी राहिलो होतो, चला विषय संपत जाईल. या पॉइंट ऑफ ऑर्डर मध्ये मी बोलतो, पॉइंट ऑफ ऑर्डर घेऊन बोलतो. ते मुख्यमंत्री असे बोलले नाही की इथं हॉस्पिटल बांधणार आणि त्याला नाव देणार, असे मुख्यमंत्री कुठेही बोललेले नाही. हा विषय संपायला पाहिजे म्हणून आम्ही मध्ये बोलत नाही. आता विषय संपायला पाहिजे, जरी असं बोलायला लागलं तर या गोष्टी नाही बरोबर मॅडम. आम्हाला पण समजते, सर्व पुस्तकी ज्ञान आम्हाला पण आहे. माझी सदस्यांना विनंती की आपण नियमांसाठी कामकाज करावं. एक सदस्य बोलत असताना वैयक्तिक खुलासासाठी तुम्ही वेळ मागावा तुमचा, पण मी काय त्या ठिकाणी नियम वगैरे काय मोडत नाही. संचालक तुम्ही झाला असाल, पण लक्षात ठेवलं पाहिजे कोणी बनवलं ते पण. फुकट संचालक झालेलं नाही. आम्हाला निर्माणी कोणी दिलेली नाही आहे. विजय चौगले कार्यकर्ते काम केले म्हणून आमदार झाले. सन्माननीय सदस्य, आपण बोलताना जरा परमिशन घेऊन बोला. सन्माननीय सदस्य बोलण्याच्या आधी परमिशन घ्यायचा. एखादा सन्माननीय सदस्य उभा असेल तर मला एक 2 मिनिटं बोलायचं आहे. मी परवानगी घेणं गरजेचं होतं, परंतु जो शब्द होता तो अवैध म्हणजे अजिबात हे नव्हता, संविधानिक नव्हता. आम्ही कार्यकर्त्यांना
की आपण छोटी मुलं नाही आहोत, आपण ह्या सभागृहात बसलेले आहोत, तर बोलताना संसदीय भाषेचा वापर करा. कुठेही चुकीची भाषा आली नाही पाहिजे, नाहीतर त्या सदस्याला खरंच पण माफी मागावी लागेल, नाहीतर आजच्या दिवसासाठी सभेतून काढलं जाईल. यापुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्यालाही सांगते सन्माननीय सभागृह बोला. आपण सभाध्यक्ष महोदय, पॉईंट ऑफ ऑर्डर कशासाठी घेतला जातो पहिले काही सदस्यांना आपल्याला सांगायला लागेल. पॉईंट ऑफ ऑर्डर हा फक्त की माझं मत व्यक्त करण्यासाठी नाही आहे. सभागृह ऑर्डरमध्ये चालतंय की नाही, कुठल्या नियमाच्या व्यतिरिक्त नियम तोडून चाललंय की नाही, या दृष्टीने पॉईंट ऑफ ऑर्डर घेतला जातो. वैयक्तिक खुलासा करण्यासाठी पॉईंट ऑफ ऑर्डर घेतला जात नाही. या पुढे मी सभाध्यक्ष महोदयांना विनंती करेन की पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आमचं बोलण्याचा अधिकारावरती कुठे घाला त्या ठिकाणी येतात. त्यामुळे सर्व सदस्यांना म्हणजे सर्व सदस्य इथे उपस्थित सर्व 111 आणि 5 10 सुकृत त्या सर्व सदस्यांना सांगितलं पाहिजे पॉईंट ऑफ ऑर्डर हा कुठल्या बाबतीत